मराठी बोधकथा घंटा कर्ण राक्षस। एकदा एका चोराने गावातील मंदिरात चोरी केली। तो जंगलातून पळून जात असताना त्याच्या चोरीच्या सामानातून एक घंटा खाली पडली। हे सर्व एक माकड पाहत होते। त्या माकडाने ती घंटा उचलली आणि वेळ मिळेल तेव्हा रात्री बेरात्री ती घंटा तो वाजवायचा। त्या आवाजाने शेजारच्या गावातील लोक भयभीत झाले। त्यांनी घंटा कोण वाजवतोय त्याचा शोध घेतला, पण ती घंटा वाजवणारा मनुष्य त्यांना कोठेच दिसेना। शेवटी गावात अफवा पसरली। जंगलात एक घंटाकर्ण नावाचा राक्षस राहतो। तो राक्षस लोकांना ठार करतो तेव्हा घंटा वाजवतो। हे गाव खाली करायला हवे। लोक घाबरून गाव सोडून जाऊ लागले। शेवटी गाव प्रमुखाने दवंडी दिली की जो कोणी त्या राक्षसाला ठार करेल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल। शेवटी एक तरुण पुढे आला। मी जातो त्या जंगलात आणि त्या घंटाकर्ण राक्षसाचा शोध लावतो। जंगलात जाऊन त्याने बराच शोध घेतला। तेव्हा त्याला एका माकडाच्या हातात ती घंटा दिसली। ही भानगड आहे तर आत्ता त्या माकडाकडून ती घंटा मिळवायलाच हवी। त्याने सोबत आणलेली शिदोरी झाडाखाली ठेवली व तो लपून बसला। थोड्या वेळाने माकड घंटा घेऊन झाडाखाली उतरले आणि भाजी भाकरीवर ताव मारायला लागले। तेव्हा तो हळूच पुढे आला आणि घंटा उचलून गावाकडे पळ काढला। गावात पोचल्यावर गावातल्या लोकांना ती चोरी झालेली घंटा दाखवली व सर्व हकीकत समजावून सांगितली। गावकऱ्यांनी त्याचे कौतुक करून त्याला मोठे बक्षीस दिले। तात्पर्य, माणसाने अफवांवर विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।